हॅलो फ्रेंड्स, मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे चिकन नगेट्स. तर त्यासाठी मी हे पाव किलो चिकन घेतलेले आहे. आपल्याला पाणी गाळून घ्यायचे आहे, संपूर्ण पाणी गाळून घ्यायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे बोनलेस चिकन घेतलेले आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत एक अंडा. अशा प्रकारे एक अंडा घातलेला आहे. यामध्ये काही मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च आहे, घरगुती 1 चमचा, असा 1 मोठे चमचे मी लाल तिखट घेतलेले आहे. गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. 1 मोठा चमचा धने पावडर घेतलेली आहे. मोठा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे. कसुरी मेथी घेतलेली आहे. पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे. हे घालून घेऊया. यामध्ये घालणार आहोत 1 छोटा चमचा आले लसूण पेस्ट, कढीपत्ता हाताने तोडून टाकूया. आता यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लोअर, मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घातला आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घेऊया. आता हे सर्व एकजीव करून घेऊया. आणखीन 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून आहे. मिक्स करूया. अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे. आता हे आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया. अर्ध्या तासाने आपण पुन्हा भेटू. बघा तर फ्रेंड्स, आपला अर्धा तास झालेला आहे. आता आपण चिकन बघूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले चिकन छानपैकी मुरलेले आहे. आपण आता याला मिक्स करून घेऊया. आता आपल्याला तळण्यासाठी तेल ठेवलेले आहे. तेल आपले गरम झालेले आहे. आता आपण एक एक पीस घेऊन याच्यामध्ये तळून घेऊया. आपल्याला लो फ्लेमवरच तळायचं आहे, कारण ते तळण्यामध्ये शिजलेही जातील. अशा प्रकारे आपण तळण्यासाठी ठेवले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे तळण्यासाठी ठेवलेले आहे. आता यांना तळून घेऊया. बघा तर फ्रेंड, एक बाजू हलकीशी आपली
शेकलेली आहे, सरकवलं तर सरकतात आहे. तर आता आपण याला उलटावूया. काही लोक यामध्ये रंग घालतात, तर आपल्याला घरीच खायचे आहे तर रंग घालण्याची गरज नाही. अशा प्रकारे आता आपण याला तळून घेऊया. लो फ्लेमवरच आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे छानपैकी आपले नगेट्स तळून झालेले आहे. आता आपण यांना काढूया. जास्तीचे तेल काढून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे आपण नगेट्स तळलेले आहेत. आता बाकीचे घालून घेते. दुसऱ्या बॅचेही घालून घेतलेले आहे. आता याला लो फ्लेमवर तळून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले नगेट्स दुसऱ्या बॅचेही तळून झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. छानसे कुरकुरीत झालेले आहेत, आतून सॉफ्ट आहे. अशा प्रकारचे आपण नगेट्स तळलेले आहे. तर आता गॅस बंद केला आहे. आता काढून घेऊया. तुम्हाला आवाज ऐकू येत असेल. अशा प्रकारे बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले नगेट्स तयार झालेले आहे. आता याला मी पुदिना चटणी आणि लसूणी चटणी याने सर्व करत आहे. तर बघू शकता आपण आपले चिकन नगेट्स तयार आहेत. तर अशा प्रकारचे मी नगेट्स बनवले. तुम्हाला जवळून दाखवते. अशा प्रकारे मी नगेट्स बनवलेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. एक छानशी कमेंट लिहा की मला याने आणखीन उत्साह येईल आणि मी तुम्हाला नवीन नवीन प्रकार करून दाखवेल. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.